राज्य सरकारच्या मोफत गोष्टी देण्याच्या योजनांमुळे देशाच्या आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होतात अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली। अशा योजनांबाबत फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे। राज्यांनी सर्वांना मोफत अन्न, सायकली, वीज देण्याऐवजी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर द्यावा असं सांगत न्यायालयाने राज्य सरकारांना परखड बोल सुनावलेत। सगळंच मोफत मिळाल्यास लोक काम का करतील? मोफत अन्न, सायकली, वीज देण्याऐवजी रोजगार द्या। रेवडी संस्कृतीवरून सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं। जनमताचा कौल मिळवण्यासाठी मोफत योजना किंवा अनुदान देण्याची जणू स्पर्धाच सध्या अनेक राज्यात लागलेली दिसते। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना आता देशातील बहुतांश राज्यात राबवली जाते। महाराष्ट्रात या लोकप्रिय योजनेसाठी मध्यंतरी अन्य योजनांचा निधी वळवण्यात आला होता। याचाच अर्थ अशा योजना राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार ठरतात। निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी विविध पक्षांकडून अशा घोषणांची खैरात करण्यात येते। या योजना आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या नसतात। त्यावर सर्वोच्च न्यायालयानं याआधीही देशातील अनेक राज्यांना खडे बोल सुनावले होते। मात्र त्यानंतरही विविध राज्ये अशा प्रकारच्या योजनांना प्राधान्य देत आहेत। तामिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्युशन लिमिटेडने सर्वांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव मांडला होता। त्याची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली आहे। यावर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायाधीश जयमाल्या बागची, न्यायाधीश विपुल पंचोली यांच्या खंडपीठाने रेवडी संस्कृतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे। राज्यांनी गरिबांना मदत करणं समजण्यासारखं आहे, मात्र देशातील बहुतांश राज्यांना महसूल तुटीची समस्या भेडसावतीये। तरीही राज्य विकासाकडे दुर्लक्ष करून मोफत गोष्टी देण्याच्या योजना अंमलात आणतात। अशा प्रकारच्या योजनांमुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होतो असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय। काय म्हणालं न्यायालय पाहूया। आपण देशात कोणती संस्कृती निर्माण करतोय? सारे मोफत देत राहिला तर काम कोण करणार? काम करण्याची संस्कृती तरी टिकून राहील का? आपण भारतात कोणती संस्कृती विकसित करत आहोत? राज्य सरकारचं धोरण हे खुशामतीचं धोरण नाही का? राज्य विकास प्रकल्पांवर खर्च करण्याऐवजी दोनच गोष्टी करत आहे। एक म्हणजे पगार देणं आणि दुसरं म्हणजे मोफत गोष्टींचं वाटप करणं। हे न्यायालयानं वास्तव सांगितलं। महाराष्ट्रात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडलाय। परिस्थिती अन्य राज्यातही आहे। मध्यंतरी अशा योजनांसाठी केंद्र सरकारने अधिकचा निधी राज्यांना द्यावा अशी मागणीही पुढे आली होती। निवडणुकीसाठी दिली जाणारी ही आश्वासनं लोकप्रियता आणि सत्ता मिळत असली तरी त्याचा भार सामान्य करदात्यांच्या खिशावर पडतो। याचा विचार राज्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। हिंगोली जिल्ह्यामधील धनगरवाडी गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला।